शेतकरी भावांनो, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना एक मोठी खुशखबर दिलेली आहे। कारण किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ज्याला आपण KCC लोन असं म्हणतो, तर या अगोदर ज्या शेतकऱ्याला 3 लाख रुपये मिळत होतं ते आता यापुढं 5 लाख रुपये मिळणार आहे। आता नेमकं हे वाढवण्याचं कारण काय, तर आजकाल बी बियाण्याचा वाढलेला खर्च, खतांचा वाढलेला खर्च आणि शेतीला जे काही उपकरणं लागतात त्याचा सुद्धा वाढलेला खर्च आणि आज यांत्रिक शेती झालेली आहे। प्रत्येक शेतकरी आता काहीतरी यंत्रानं शेती करायला लागले आहे आणि यामुळं जो काही वाढलेला खर्च आहे, यामुळं ज्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत आत्तापर्यंत KCC लोन मिळत होतं, अशा शेतकऱ्यांना आता 5 लाख रुपये मिळणार आहे। आणि यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता माध्यमसुद्धा बदललेलं आहे। कारण या अगोदर आपल्याला कर्ज मिळवायचं तर बँकेत जावं लागायचं, हे कागदपत्र आणा ते कागदपत्र आणा, त्याच्यामध्ये वेळ खाऊपणा व्हायचा। मात्र आता तसं सुद्धा करण्याची गरज नाही। आता कसं करायचं हे सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओमधून घ्यायची। यासाठी कागदपत्र कोणते लागणार, याच्यासाठी अर्ज कसा करायचा, ही कर्ज प्रक्रिया थोडक्यात कशी असणार आहे, ही सगळी माहिती आपल्याला जाणून घ्यायची। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। कारण आता हे कर्जमाफीचा घोळ मिटल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे त्यांना आता यापुढं पीक कर्ज मिळणार आहे। किंवा काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत कर्जच घेतलेलं नाही, पण त्याला आता अपेक्षा लागलेली आहेत की आता अशी कर्जमाफी होत असती त्यामुळे आपण कर्ज घ्यायलाच पाहिजे। अशासुद्धा प्रत्येक शेतकऱ्याच्या अपेक्षा वाढल्यात। त्याच्यात जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यालासुद्धा वाटायला कर्ज घेतलं पाहिजे पण ते भरलं नाही पाहिजे। कारण कर्जमाफी ज्याला मिळते त्यांनाच 2 लाख रुपयाचा लाभ मिळतो आणि नियमित भरणाऱ्याला फक्त 50,000 रुपये प्रोत्साहनच मिळतं। म्हणून त्यांची ही मानसिकता आता तशीच झालेली, बरोबर आहे का नाही? ही शेतकऱ्याची मानसिकता व्हायली का नाही? त्यामुळं या नियमित शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपये द्यायला पाहिजे। म्हणजे शेतकऱ्याची मानसिकता होईल की चला आपलं थकबाकीत राहिलंय तरी 2 लाखच व्हायलंय आणि जर नियमित भरलं तरी 2 लाखाचाच लाभ व्हायलाय। बरं तसं म्हणलं तर कर्जमाफी काही दरवर्षी मिळत नाही असं वाटत आहे, पण आता हे राज्य सरकार काय आहे, सत्तेवर येण्यासाठी शेतकऱ्यांना आश्वासनं देतात, वेळेवर आश्वासनं पूर्ण करत नाहीत। बरं करायची वेळ आली, कसे तरी शेतकऱ्यांनी आंदोलनं केले तर करायले, तर त्याच्यात अटी नियम निकष लावून यामध्ये कसे कमीत कमी शेतकरी बसतील याचासुद्धा प्रयत्न करतात। आता जे काही कर्जमाफी मिळालेली शेतकरी याला पुन्हा पीक कर्ज KCC लोन मिळणारच आहे। मात्र यासोबत जी काही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पशु उद्योजकता विकास योजना जी राबवणं चालू आहे, कर्ज मिळणार आहे। त्यानंतर मत्स्य व्यवसाय जे शेतकरी करतील त्यांनासुद्धा या माध्यमातून KCC लोन मिळणार आहे। आणि यासाठी आता यापुढं आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर यासाठी आपल्याकडं कागदपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्या ज्या बँकेकडून कर्ज घ्यायचं आहे त्या बँकेचं पासबुक आणि तुमची अद्ययावत 7/12 म्हणजे त्यावर तुमचं या वर्षीच्या पीक पेऱ्याची नोंद असणं गरजेचं, असे मोजके कागदपत्र लागणार आहेत। आता ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी आपण आपल्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन या प्रकारच्या KCC लोनसाठी अर्ज करू शकता। मात्र यासाठी एक महत्त्वाची आता सोपी पद्धत आलेली आहे, जनसमर्थ पोर्टल। या जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्याच्या नंतर यावर आपल्याला बँकेत कधी बोलावल्या जाणार याबाबतचा आपल्याला मेसेजसुद्धा येणार आणि आपण याच पोर्टलवर जाऊन आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे सुद्धा बघू शकतो। इतक्या सोप्या पद्धतीने आता यापुढं KCC लोन मिळणार आहे। त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना KCC लोन घ्यायचं असेल त्यांना आता 3 लाखावरून 5 लाखाची मर्यादा ही केंद्र सरकारनं केलेली आहे। अशा पद्धतीनं जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर एकतर बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। आणि तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं नक्कीच कमेंट करून सांगा। आपण तसा सविस्तर व्हिडिओसुद्धा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू। आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुमचं कर्जमाफीमध्ये नाव आलंय का, तुमचा पीक विमा मिळाला का, तुमचं महाडीबीटीचं अनुदान मिळालं का, हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।